स्वामी प्रचिती जीवनाची संगती, स्वामी प्रचिती जीवनाची संगती, करावे मनाने स्मरण, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते, माझ्या ताईंचं, दादांचं व माझ्या सर्व मैत्रिणींचं. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि शुभ जावो आणि तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. संध्याकाळची वेळ आहे आणि आता चालू आहे माझी दिवाबत्ती. तर आज मी तुमच्याशी संध्याकाळचं रुटीन शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल आणखीन कोणी तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे पुढचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता चालू आहे माझी देवाला दिवाबत्ती आणि शुभम करोती वगैरे म्हणायचं चालू आहे, श्लोक चालू आहेत. तर मी आज तुमच्याशी माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर आज होता आमच्याकडचा आठवडी बाजार. तर बाजारातनं काय काय छान छान ताज्या भाज्या आणलेल्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि खूप छान अशी आणि सुंदर सुंदर भाज्या मिळतात इकडं. खूप त्या भाज्या बघून एवढं छान वाटतं, फ्रेश अशा भाज्या मिळतात. आणि दर आठवड्याला भाजीपाला म्हणजे आधीमध्ये नाही आणत, आठवड्यातून एकदाच आणतो, कारण इकडं बाजार असतो आणि पूर्ण सर्व शेतकऱ्यांच्या भाज्या विकायला असतात. तर छान अशा भाज्या आलेल्या आहेत आणि त्यातली मेथीची भाजी मी आज करणार आहे. तर ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी असा मेनू आहे संध्याकाळचा. तर मस्तपैकी उकळात कूट काढून घेणार आहे आणि छान अशी मस्त मेथीची भाजी करणार आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आहे बुधवार आणि आमच्याकडचा आठवडी बाजार. तर ह्यांनी भाजीला काय काय आणलं दाखवते तुम्हाला. खूप छान आणि स्वस्त भाजीला मिळतं आणि मला खूप आनंद होता असं पिशवी भरून भाजीला आणल्यानंतर. तर काय होतं, पुण्यामध्ये एवढंच भाजीला घ्यायचं म्हणलं तर किती पैसे जायचे, इथं खूप पैसे वाचतात आपल्याला. हे तर आहेत ॲपल आहेत, ॲपलसुद्धा खूप स्वस्त आहे तिकडे. हा कोबीचा गड्डा, हा फ्लावर आणि केळी, ही आहे बॉबी आणली. त्यांना बॉबी खूप तळून खाण्यासाठी आवडते. समतला पण खूप आवडायची बॉबी. येईल आता समत पण शुक्रवारी येणार आहे समतसुद्धा. तर हे बघा आलं, खूप स्वस्त मिळतं भाजीला. मस्त अशी टोमॅटो, खूप छान अशी अर्धी कच्ची आहेत, खूप पिकलेली नाही. बटाटे, ढोबळी मिरची आणलेली आहे. नेहमी तेच भाजीला आणतो, त्यांना जरा थोडं वेगळं म्हणलं तरी काही नाही, ऐकत नाही. मेथीची भाजी आणखीन एक आणली बाहेर निवडायला गेलेली.
ही पहा छान अशी मस्त लुसलुशीत कोथिंबीर आणि मेथी आणि कोथिंबीर खूप छान. कोथिंबीरचा खूप वास येते. गावरान कोथिंबीर आहे. तर मस्त अशी कोथिंबीर सुद्धा आणलेली आहे. हा पाण्याचा हीटर तो खराब झाला होता, नीट करायला नेला. काय माहिती नीट झालाय का नाही, पण नेला होता आज. बघा मस्त अशी टोमॅटो, कोबी, हिरवीगार डोबळी मिरची, हिरवी मेथी, कोथिंबीर आणि हिरवी मिरची किती मस्त दिसते ना. फोडणी घातली तरी खूप भाज्या छान लागतात. तर ही बघा मेथीची भाजी सुद्धा खूप चविष्ट लागते. तर दर बाजारमध्ये ही मेथी भाजी घेऊन येतात. आका काय करते ग? ये की. भाकरीच करायला म्हणजे बाई, चपाती तर खाऊच वाटत नाही उपासा दिवशी. भाकरीच करायच्या. आज शिवली का जंपर पण आहे ते किती शिवली आज होय, आज 1.5 शिवली, 1.5. एक अर्ध आणि एक फुल. होय. आज जायचं इकडं तिकडं देवपूजा ही होतं. सकाळी पूजा असली की उशीर होतंय. आज पौर्णिमा होती. दाखवतोय मी दिसते का? आली होती भाजी.
हिरव्या मिरच्या चांगलं होईल. कवळ्या कवळ्या करायच्या बाजूला होईल का पण चांगलं निवडून. आणि कसं करायचं? मला तर वाटलं तुला माहिती म्हणून तुला विचारायला लागले. मोहरी मीठ हळद घालून. नाही नाही मोहरी मीठ घालायचं. मोहरी मीठ घालायचं, निवड घ्यायचं आणि लिंबू पिळायचं. हां लिंबूच की. छान होईल ना? होते म्हणलं तिला दाखवावं त्यासाठी ठेवलं. होते निवड कवळ्या काढून ना लई चांगल्या होत्या दिसल्या. चालतंय करावं. कानी बा आधी ते शिव करायची ते टाकून बार माई घेवडा तिचा तिचा असायचा. यात छाई घातली किती तिथं आणि मग तिनं अशी 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 करायची आणि त्यात लसूण मीठ भरायचं आणि मिठाची शिव करायची. त्यांचा फोन आला. फोन आला पाहिजे. सांच्याला जाताना सांच्याला जाणार येणार उशीर यायचं आपलं जेवण हे करून निघून नाव ठेवायचं झालं. काय नाही सकाळच्या पण त्याला जायचं त्याला डबा करायचं. त्यांचा डबा परत माझं समर्थ येणार आहे. होय हां शनिवारी येणार आहे का? हो शुक्रवारी. होय हां बघ तिकडे येते का इथं तिकडंच ये म्हणलं त्याला. आणि मुलं मला छापतो तिथनं घेऊन आणलं तुम्ही नका तिथनं. मग ह्या दोघा भावाला केला रतनला केलेला ते गमते ते आई असून त्याला केलं त्याला अर्धा दिला तिला आणि मग मी केली. ती भांडी घासली त्यांनी चिमडी चपात्या केल्या ती भांडी घासली देवाला दिवस लावलं तुळशीला देवाला. म्हणलं आता सकाळ दोन मनुष्याकडे गेलं जाऊ. मला तर दिसली सुद्धा नाही असतो म्हणून म्हणलं. आणि मी चालले होते का दुपारी तर तुमचं दार लावलेलं होतं. दार लावून गेलते ती गेली बाहेर निघून मग मी गेले. चला आता जाऊ. मला माहित असतं आलं नाही अगं चांगलं होतं मंदिर. थोडं मोठं मंदिर आहे अगं. होय होय लय मोठं मंदिर आहे. आणि हे पण चांगलं आहे. जेवण हे पण होतं तिथं. प्रसाद होता. उपवासाचं होतं. आता आमचा बी उपास होता त्याच्यामुळे आम्ही बी काय खाल्लं नाही पण तसंच यायला लागलो होतो आम्ही. तर ती म्हणले हा ती माणसं पण म्हणायला लागली हे करू नका म्हणली खाऊन जावा म्हणले घास. मग आम्ही म्हणलं उपास आहे तर उपासाचं बी आहे म्हणले. काय कुठेची आपण शाळेच्या दवाखान्यात जातो का ना वरनं आणि त्याचे नीट होती की तिथे म्हणजे पहिलं होतं आता नाही. मग मी तिथे जात होते तिथे फराळीचे ती होती